फ्रीट आहे, एक मुक्त फटका खेळण्यासाठी तुम्हाला संधी आलेली आहे। फुल टॉस चेंडू होता आणि चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषा बाहेर। रोहनचा एक जबरदस्त तडाखा, 6 धावा। आणि चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावांनी धावफलकात वाढ होते, 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या। पुन्हा स्क्वेअर लेगला सरळ चेंडू सीमारेषा बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार। आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल उजव्या हातानं। यावेळेस मात्र सुरेख फटका इथे बघायला मिळतोय रोहनच्या बॅट मधून, स्वतःला चोकून दिलं त्यानं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय, 6 धावा। त्यानंतर फलंदाजांनी मोठी इनिंग खेळलेली आहे, इथे देखील जीवनदान मिळाले आणि पुढच्या क्षणी षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। बॅकफूट वरती जात हा फटका खेळलाय आणि आपण पाहतो जिथे उतारे मैदानाला चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, षटकारा पाठोपाठ आलाय चौकार। धावफलकावरती वाढ होते, 4 धावांबरोबर पुढे गेलाय, 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण झालेले आहे। 2 लागोपाठच्या चेंडूवरती जे आक्रमण बघायला मिळालं, षटकारा पाठोपाठ एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा स्टेअर केलाय चेंडू, काय कॉफी बुक फटका बघायला मिळाला, चेंडू सीमारेषा बाहेर, स्क्वेअर कटचा एक सनसनी चौकार। मिळाल्या 4 धावांनी धावफलकात वाढ होते, 33 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे पूर्ण। वाह, काय सुंदर फटका आहे, कलात्मक फटका इथे बघायला मिळाला, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा। परंतु गोलंदाजांना मात्र इथे शर्यतीचे प्रयत्न करावे लागतील। आउटस्टँडिंग फटका होता रोहनचा, सरळ हवाई मार्गाने एक दूरवरचा मोठा षटकार इथे बघायला मिळतोय। अरे दीवानो मुझे पहचानो